ओके. आता हे आपण बऱ्याच वेळेला बघतो, की पुरुषांना हार्ट अटॅक आला वगैरे, पण महिलांमध्ये पण ते प्रमाण वाढत आहे. आणि त्यासाठी मला जे माहिती मिळाली, की तुम्ही पुणा प्रिव्हेंटिव्हमध्ये तुमच्या हॉस्पिटलमध्ये वुमन्स कार्डियाक हेल्थ प्रोग्राम एक हो, डिझाइन केलेलं आहे. एक्झॅक्टली. तर महिलांसाठी तुम्ही काय सल्ला द्याल आणि त्यासाठी आपल्या क्लिनिकमध्ये तो प्रोग्राम काय आहे नेमका? मुळातच सांगू का, पूर्वी महिला ही 4 भिंतींच्या आत असायची. आता ओके. तिचं 4 भिंतींच्या बाहेरचं पण एक विश्व आहे. बरोबर आहे. पण ऑफिस जरी आहे. ती बरोबर. ऑफिस अवर्स किंवा बाहेर जरी वर्किंग असेल, तर तिचं मागचं ही 4 भिंत काही तिला सुटलेली नाहीये. हं, हं. त्याच्यामुळे ती आणि बाहेरचं विश्व असं दोन्ही मिळून तिला कॉम्बिनेशनली तिचं मानसिक ताण जास्त वाढत निघालेला आहे. राइट. तिसरं गोष्ट आहे की याच्यातून आलेलं स्ट्रेस, त्यामुळे हॉर्मोनल चेंजेस. पूर्वी थायरॉइडचे प्रॉब्लेम असणाऱ्या खूप कमी लोक असायचे. आता मात्र 10 महिलांच्यापैकी 7-8 जणींना थायरॉइडचे प्रॉब्लेम आहेतच. राइट. त्याचा तिसरा परिणाम आहे की बॉडीमध्ये इन्फ्लमेशन होतं. म्हणजे मुळातच कसं आहे की वेळोवेळी जेवण, न्यूट्रिशनली खाल्लं नाही, झटपट बनवणाऱ्या भाज्या, आणून की ठेवायचं आणि की पटकन बनवलं आणि मी निघाले, का तर मला टाइम मॅनेजमेंट करायची आहे. बरोबर या आहे. सगळ्या घाई गडबडीत पाण्याचं प्रमाण कमी पडतं, स्ट्रेस वाढलेला आहे, इन्फ्लमेशन बॉडीत वाढतं, वजन वाढत निघालेलं आहे. त्याचा परिणाम तुमचं डायबिटीज, बीपी हे वयाच्या 45-50 मध्येच आजकाल येतं. तर या महिलांच्या मध्ये नो डाऊट की तिला आम्ही असं सांगू शकत नाही तुझं जॉब सोड. हां. हो, तिला तिचं आर्थिक गणितं त्याच्यावर बसलेली आहेत सगळी. मग त्या जॉबचं शेड्यूल आम्ही सगळं जाणून घेतो आणि मग त्याच्यानुसार त्यांना आम्ही डाएटरी फूड हॅबिट्स कशा चेंज करायच्या. तुम्ही त्या वेळी बाबा ही जेवणाची वेळ आहे तर ती तुम्हाला मिळत नाही, ती कशी मॅनेज करायची, पाण्याचं प्रमाण कसं व्यवस्थित ठेवायचं, वाढलेलं वजन कंट्रोल करायचं आणि डाएट हे करायचं आहे, तो कसा मॅनेज करायचा. ह्या इथंपर्यंत हे केलं तर काही वेळा मग काही हाय डोस ऑफ व्हिटॅमिन सी वगैरे, त्यांचे व्हिटॅमिन B12, व्हिटॅमिन D ह्या सगळ्याचं ॲनालिसिस केलं जातं, जेणेकरून ती महिला ही वयाच्या 60-65 मध्ये पण सक्षम राहिली पाहिजे.